हा मला सांगा. माझं नाव निलेश विष्णुपंत शेंडे, राहणार माळशिरस, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. मी 56 कॅरेट घेऊन आलो होतो. तर इथं आल्यानंतर असं म्हणजे कुठल्याच ह्याची कमतरता वाटली नाही मला. म्हणजे राहण्याची सोय, टॉयलेट, बाथरूम किंवा इथला स्टाफ जे हेल्पिंग स्टाफ आहे की आपल्याला कशाची गरज लागली तरी प्रोव्हाइड करणार होतं. बरोबर आहे. आता तुम्ही पहिल्यांदाच पुण्याकडे आला, तुम्ही ते माल खाली करण्यापासून ते माल कल्टी मारणे किंवा निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठल्या गोष्टीची तुम्हाला अडचण जाणवली रात्री? नाही, काहीच वाटलं नाही. म्हणजे आता तुम्ही वजन टाकायला नव्हतं सकाळी, बरोबर? बरोबर. तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा येताल त्यावेळेस तुम्ही तुमचा काटा चेक करूच नका. तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्याचा काटा चेक करा. दुसरे येऊन आपली परीक्षा करणार आहे आपल्याला काय ते, बरोबर? ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्याचं वजन ज्यावेळेस चेक करताल त्याच्यावर तुम्ही तुमचं वजन चेक करू शकता की जे आपण नसताना त्या शेतकऱ्याचं वजन कसं होतंय. दुसरी गोष्ट, तुम्ही जागेवरती कधी माल मागितला होता व्यापाऱ्यांनी? जागेवरती मागितलं होतं. मग काय परिस्थिती जागेवरच्या मालाची? मागितला पण होता, सौदा पण झाला होता, पण ते हार्वेस्टच करायला तयार नाही. म्हणजे उद्या करतो असं म्हणतात. फक्त पोस्टपोन करतात. पोस्टपोन करतात. हा, मग आता काय झालेलं आहे, बऱ्यापैकी सगळ्यांनी एक मेसेज दिलाय बागेमध्ये शेतकऱ्यांना, सगळ्यांनी व्यापाऱ्यांनी, बाजार ढासळेल. हा ठीक आहे, बाजारामध्ये नाही असं नाहीये, परंतु मार्केटला जे रेट चाललेले तुम्ही पाहिलं असेल. अगदी तुमची बागेमध्ये 60-65 रुपयाचे जनरली ह्याच्यावरती सौदे होत नाही सध्या. आता बंदी आहे, सौदे कुणीच करू नका. सध्या कोरा उत्तर भारतामध्ये आहे. 22-23 तारखेपर्यंत सांगितलं होता, अजून एखाद दुसरा दिवस राहील, पण रेट मापात राहील, काय अडचण नाही. रेट आजचा जो रेट आहे हा सुद्धा रेट एकदम समाधानकारक आहे. लक्षात आलं का? जेणेकरून व्यापारी अगदी 150 ग्रॅमचे पुढचे सध्या माल उचलत आहेत. ते बी टॉपचेच माल उचलतात, कलरचे. आता कलरचेच माल आहे ऍक्च्युली, आपण पाहिलं असेल सध्या कलरचेच माल जास्त आहेत. टॉपचे माल असल्यामुळे तुमच्या मालाला वजन पण त्या पद्धतीने चांगले मिळते. तर जागेवर देताना फायदा आहे का तोटा आहे आताच्या परिस्थितीमध्ये? समजा इतर मागे ठीक आहे, पण आताची परिस्थिती काय आहे? नाही, इथं फायदा आहे तसं. म्हणजे इथं देण्यात फायदा आहे. याच्यामध्ये झिरो कटिंग जात आहे. हो. ह्याच्यात काय बेनिफिट ते तुम्ही जे म्हटलेलं खरडा बदला जे आहे ना, ती सर्व ऍव्हरेज मालाची पट्टी इथं बऱ्यापैकी लागते. बरोबर आहे. तुमच्या गावामध्ये मला वाटतं गोरक्षनाथ शेंडे सर, बरोबर? त्या सरांनी असंख्य शेतकरी आपल्याकडे पाठवले, असंख्य. मला काय सांगितलं, पण तुमचे चुलते असतील ते. त्या सरांनी सुद्धा आपल्याला असंख्य शेतकऱ्यांना माल इकडे घेऊन पाठवायचा प्रयत्न केला. अगदी ते भरपूर 30-35 शेतकरी आपल्याला त्यांच्या मार्फत आपल्याला जॉईन झाले असतील. अगदी त्यांनीच सांगितलं त्यांनी की माझा माल मी पाठवतो, ते कधी आलेले नाही, कधी चौकशी माहितीये का? ह्याच्या अगोदर आपण कधी आम्ही 2002 पासून कायम करतो, पण फर्स्ट टाइमच मार्केटला 22 वर्षानंतर तुम्ही मार्केटला आला. हो, म्हणजे याची गरज का लागली नाही, तर ज्यावेळेस आमचा सौदा होता त्यावेळेस व्यापारी माल काढतच होता. आता असं झालंय की आठवडाभर झालं मालच काढत नाही. तो उद्या काढतो, परवा काढतो, असं करत किती दिवस ठेवणार आहे मला? ही परिस्थिती व्यापाऱ्यांनी करून गेलेली. यांची एक साखळी असते. आता तू माग, मी मागतो, तू मग मी मागतो, अशी परिस्थिती असते. बाकी दुसऱ्या गोष्टी कुठची अडचण आली का? नाही. परत तुमचं नाव सांगा. नागटिळ. बरं, तुमचं गाव कुठलं? कवटाळी, पंढरपूर. अच्छा, तुमचं बागेची काय पद्धत? बागेमध्ये माल मागितला होता जागेवर व्यापारी काय? आलीच नाही जागेवर. सोन्यासारखा माल आहे, लय सोन्यासारखा माल आहे. तुम्ही सांगितलं म्हणून रेट होणार नाही की, लक्षात घ्या. असं समजू नका की मी शेटला सांगितलं 50 मागे मागितली, शेटने अजून 40 बसलं, असं डोक्यात जाऊ नका. तुमचा माल चांगलाच आहे. तुमचा माल आजही 70 रुपये गोटी गेली. तुमच्या माल काय गोटी गेली? 70 रुपयाची गोटी स्टार्ट झाली, लक्षात घ्या. आणि तुम्ही लक्षात ठेवा, आता 60 रुपयाच्या वरती बागा जात नाहीत आता. आणि बागा जात नाही कोणी येतच नाही. आज तुमचा माल तुम्ही स्वतः मला सांगितलं की शेटनी एवढं लांबून आलो, जर माझ्या मालाकडे जरा चांगलं लक्ष द्या, व्यवस्थित द्या. मी एवढं सांगितलं तुम्हाला की माल चांगला आहे, व्यवस्थित आहे. मी एवढं सांगितलं, रेट पण सांगितलं नाही. परंतु 70 रुपये किलो पासून साधारणतः 125 रुपये गेलं आहे. नागटिळकडे जाऊ तुम्हाला पट्टी दे, नागटिळ पट्टी दे. मी तुमची पट्टी पण तुम्हाला सांगतो यावरच काय बसलंय. म्हणजे हे काय होतं, ज्या क्वालिटीचे माल असतात, अगदी मध्यम क्वालिटी असेल, मध्यम क्वालिटीचा रेटमध्ये रेट मिळणार आहे. परंतु तुम्हाला आता जागेवरती व्यापाऱ्यांनी मागितलेलं नाहीये. पण मार्केटचा तुमचा अनुभव काय आहे मार्केटला आल्यानंतर? चांगला एकदम छान आहे. पंढरपूरला पण मार्केटला नेतो, पण चांगला माल कधी नेला नाही मार्केटला, खराब नेतो नागटिळ. पण जे आता तुमच्या पुण्याला मी चांगला माल 2 टन माल घेऊन आलो, एकदम 100 रुपये माल. चांगलं बरं वाटतंय मार्केट. तुम्ही आज इथं पंढरपूरला गेलो नाही, तुम्ही समजा या मार्केटला आला, इतर मार्केटला तुम्ही जात आला,
इथं इतर मार्केट सारखं सुद्धा अगदी इतर मार्केट सारखं सुद्धा मध्यम मालाला सुद्धा रेट चांगले आहेत, अगदी चांगल्या मालाला पण चांगले आहेत, हलक्या मालाला रेट चांगले आहेत. म्हणजे इथं तिन्ही ठिकाणचे तिन्ही माल चांगले आहेत, रेट चांगले आहेत. तर तुम्ही पाहिलं असेल की इथं पुण्यामध्ये स्टॉल आहेत, मॉल आहेत, उपनगरं आहेत. त्यामुळे तुमच्या मालाची डिमांड आहे ती बाहेरच्या राज्यात जायची गरज नाही. त्याला हा लोकलचा कस्टमर हा उचलतोय. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की इतर मार्केटमध्ये कुठल्याच ठिकाणी ह्या मालाचा रेट होऊ शकत नाही, जे पुण्यात रेट होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही समाधान आहात का फरक आल्यानंतर? आता तुम्ही फलटणहून तुम्ही आला पैठण. सॉरी मुंगी पैठण. मला तुमचं नाव सांगा. बाबासाहेब विठ्ठलराव शिंदे. बाबासाहेब विठ्ठलराव शिंदे. तुमचा अनुभव काय पुण्याकडे झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही आला? पहिल्यांदा झालो ना. तुमचा इथं रात्रीपासून सकाळपर्यंत तुम्हाला काय वाटलं या मी मार्केटला? सकाळी आलो म्हणजे 4 वाजता आलो. म्हणजे तुम्ही प्रवास करून पाठीपर्यंत पोहोचला तुम्ही इथं? हा गाडी पुढे आली. अच्छा, तुम्ही पूर्ण घेऊन आला पाहिजे. हा. ठीक आहे, काय हरकत नाही. शेवटी तुम्ही या मार्केटला आल्यानंतर इथं आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधत असतो. इतर मार्केट तुम्ही गेला असाल नाही मला सांगता येणार नाही. तुमच्या नाशिकच्या मार्केटला गेलो.